पाहूया ते विस्तृत बातम्या। निवडणुकांचा माहोल गरम झाला आहे। अनेक प्रभागात चुरशीच्या लढती रंगल्याने कोण जिंकणार आणि कोण हरणार याचा अंदाज लावणे कठीण होत आहे। तरीही संक्रांत कोणावर येणार आणि विजयाचे वाण कोणाच्या हाती पडणार यावरून सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात पैजा रंगलात। पैजामध्ये पैसे, वाहने, मोबाईल डावावर लागले आहेत। सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या एकूण 20 प्रभागात 78 जागांसाठी निवडणूक होत आहे। यंदा 381 उमेदवार रिंगणात उतरलेत। यंदा पक्षांची संख्याही खूप असल्याने लढतीचे चित्र रंगतदार बनले आहे। पहिल्या टप्प्यात कोणताही अंदाज लागणे शक्य नव्हते। आता प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्येही निकालावरून पैजा लावला जात आहेत। निवडणुका म्हटलं की पैजा आल्याच, पैजा म्हटलं की हार जीत आलीच। निवडणुकीत जिंकणाऱ्या उमेदवाराबाबत अंदाज व्यक्त करीत पैजांचे विडे उचलले जात आहेत। नगरपालिका निवडणुकीत ही छुप्या व जाहीर पैजा लावण्यात आल्या होत्या। निकालानंतर त्याची पूर्तता काही ठिकाणी करण्यात आली। आता महापालिका निवडणुकीतही निकालाची उत्सुकता लागली असताना अंदाजाची जागा पैजानी घ्यायला सुरुवात झाली आहे। कशावर पैजा लागला, प्रभागात कोणत्या गटात कोण विजयी होणार यापासून कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर पैजा लागले। सर्वाधिक पैजा या विजयी व पराभूत उमेदवार कोण असेल यावर लागले आहेत। महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावर लागलेल्या पैजांची संख्या कमी आहे। रकमांच्या स्वरूपातील पैजांचे प्रमाण अधिक दिसून येते। मागील निवडणुकीत भाजपला अनपेक्षित यश मिळाल्याने अनेकांचे अंदाज चुकले होते। यंदा अनेक पक्ष मैदानात उतरल्याने, सर्वांनी ताकद लावल्याने महापालिकेत सत्ता कोणाची येणार यावरील अंदाज फारसे व्यक्त होताना दिसत नाहीत। त्यामुळे उमेदवारावरच अधिक अंदाज वर्तवले जात आहेत। कुंडल्या बघूनही अंदाज केले जातात। काही उमेदवारांनी कुंडल्या दाखवून निकालाबाबत अंदाज घेतला असल्याने निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी त्या आधारावरही पैजा लावण्यास सुरुवात केली आहे।